भंडारा में 5 अगस्त को जारी शासन निर्णय के विरोध में आदिवासी छात्र छात्राओं ने प्रकल्प अधिकारी कार्यालय में शांतिपूर्ण प्रदर्शन किया। छात्रों ने नए जीआर को आदिवासी विद्यार्थियों के हितों के खिलाफ बताते हुए अपना विरोध दर्ज कराया। आदिवासी विकास विभाग के छात्रावासों में रहने वाले सैकड़ों छात्र छात्राओं ने शासन के नए जीआर के विरोध में प्रकल्प अधिकारी कार्यालय में बैठकर जाहिर निषेध किया। छात्रों का आरोप है कि छात्रावास में प्रवेश के लिए 26 वर्ष की आयु सीमा तय करना उच्च शिक्षा हासिल करने वाले आदिवासी विद्यार्थियों के साथ अन्याय है। छात्रों ने संविधान में दिए गए समान अधिकारों का हवाला देते हुए इस निर्णय को वापस लेने की मांग की। साथ ही आदिवासी विकास मंत्री के इस्तीफे की भी मांग की गई। भंडारा से संवाददाता हंसराज की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी वसतिगृहामध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना 26 वर्षापर्यंतच प्रवेश घेण्यात येईल, त्याच्यानंतर नाही। हे कोण होता तो? हे बघा, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याने शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार, आपल्या आवडीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार शिक्षण घेत आहे। आज ते म्हणतात की फक्त वयाच्या 26 वर्षापर्यंत शिक्षण घेतात। हे संविधानापेक्षा मोठे होऊ शकतात का? संविधानाने सर्व लोकांना समान संधी दिल्या, शिक्षणाची म्हणा किंवा मत मांडण्याची म्हणा किंवा इतर अन्य शिक्षण किंवा इतर अन्य कोणती पण त्यांना मुभा देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की आमच्या प्रशासन म्हणताय की विभाग शासन निर्णय म्हणताय की तुम्ही कोणत्याही संघटनेमध्ये किंवा तुम्ही गोळा होऊन एकत्र तुम्ही प्रशासनाकडे मागणी घालू शकत नाही। आम्ही कोणत्याही संघटनेसोबत कधी असं मोठं प्रकरण करत नाही। आम्ही ज्या काही आहे आम्ही शांतीपूर्वकच आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊनच येतो। कारण इथं फक्त केवळ एका व्यक्तीची समस्या नाही, संपूर्ण विद्यार्थ्याची समस्या आहे। त्यामुळे साहजिकच या सगळे विद्यार्थी एकत्र येणारच आहेत। त्यामुळे हे देखील तरतूद मागे घेण्यात येऊ आणि त्याच्यामध्ये आम्हाला मुभा देण्यात यावी। त्यानंतर म्हणताय की डिपार्टमेंट म्हणताय की एकदा प्रोफेशनल जसं आपण शिक्षण घेतलं, आता मी बीएड घेता प्रोफेशनल घेत आहे आणि मला माहिती आहे की पुढे आपल्याला पुढची सिच्युएशन पाहता मला बीएड मध्ये किंवा टीचिंग क्षेत्रामध्ये करिअर नाही बनवायचे। मी आपल्या आवडीनुसार मला कोणताही शिक्षणामध्ये खंड पडू न देता मला दुसरं एज्युकेशन घ्यायचं, जसं की मला MSW करायचं आहे। ते MSW साठी देखील यांचा विरोध आहे। मग का म्हणून विरोध करताय की असं स्पष्ट लक्षात येते हा विरोध जो दर्शवत आहे शासन आमच्या विद्यार्थ्यांवर, आमच्या समाजावर स्पष्ट लक्षात येत आहे की त्यांना आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे। त्यांना माहिती आहे हे जर शिक्षित जर झाले तर हे उद्या चालून आम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि एका सुशिक्षित जागरूक विद्यार्थ्याची एक निशाणी आहे किंवा एक ओळख आहे। त्याच्यावर जर अन्य अत्याचार जर होत असेल तर त्याने आवाज उठवल्याच पाहिजे। कारण माझं म्हणणं एकच आहे, निर्णय जर आमच्यासाठी असेल तर त्यामध्ये आमचा आवाज असला पाहिजे, बरोबर? ऑगस्ट 2026 ला जे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये जीआर काढलेला आहे, त्या जीआरच्या विरोधामध्ये संपूर्ण वसतिगृहातील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी तिथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। मुलांची मागणी हीच आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। खरंच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, ते मंत्री आदिवासी विकास मंत्री योग्य नाहीत। दुसरी अशी मागणी आहे की जे भामरागडला जे विद्यार्थ्यांवर साप विषबाधा झालेली आहे सापांची, आणि त्याचे पालकमंत्री 2 पालकमंत्री आहेत, एक आशिष जायसवाल राज्यमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत। यांनी ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। वरून आताच काल परवा 9 ऑगस्टला संपूर्ण जगात युनियनने जाहीर केलेला 9 ऑगस्ट हा संपूर्ण जगात साजरा केला जातो, परंतु आदिवासी विकास मंत्री म्हणतो की तुम्ही 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिवस साजरा करू नये। म्हणून आम्ही सुद्धा त्या सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक लोक आदिवासी विकास मंत्र्याचा जाहीर निषेध करत आहोत।